दादा भाऊरावांनी भेटणं आमचं लई गरजेचं आहे. आता भाऊराव भेटू नाही शकणार. आता भाऊरावांना उद्घाटन समारंभाला गडबडीत जायचंय. पण आमचं 5 मिनिटाचं काम आहे. नाही, मी तुमचं म्हणणं समजू शकतो. तुमचं काम मी करून देईन. उद्या सकाळी भाऊराव इकडे तासभर बंगल्यावर आहे. पण दादा मी करून देईन काम. साहेब बाईंचं जरा काम. बाईंची फाईल आहे आपल्याकडे. मी भाऊरावांशी बोललोय त्या संदर्भात. आपण उद्या सकाळी भेटू. नाही बाईंची परिस्थिती नाही माहिती आहे. उद्या सकाळी आपण त्यांची भेट घालून देऊ. भाऊरावांनी कोणाचं काम केलं नाही असं कधी झालंय का? बरं ठीक. अच्छा, या जरा यांना. काय नामदेव, काय झालं? कुठे काय नाही. नाही कसं, तुझ्या मनात काहीतरी विचार डोकावतोय. तुझ्या चेहऱ्यावरचं स्मितहास्यच सांगतंय. काय नाही साहेब, आपण किती जरी गडबडीत असलात तरी इथे नमस्कार केल्याशिवाय काही बाहेर जात नाही. खरंय. कामावर बाहेर जाण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं की सगळा अहंकार गळून पडतो. करता करविता तो आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. खरं आहे ते साहेब, आपल्या विचारातच आपला मोठेपणा दिसतोय. नाहीतर अधिकार हाती आल्यावर कोण एवढंही नम्र राहतंय. नामदेव, अरे एवढा भारावून जाऊ नकोस. मी काहीही जगावेगळं करत नाही. चल निघूया, बरीच कामं करायची. जी बाई, माझं ऐकून घ्या. तुम्हाला तिथपर्यंत जाता येणार नाही. थांबा बाई तिकडे. काय करताय असं काय करताय? कशा पाय माझ्या पोटावर पाय आणताय? म्हणून आलेलो नाहीये. आमचं काही मिशन आहे. हे बघा, आम्ही इथे सगळे पत्रकार आहोत. आम्हाला आतमध्ये जाऊ दे. पण तसं काय आमच्या साहेबांनी सांगितलं नाही. बघा, आजच्या कार्यक्रमाच्या कव्हरेजसाठी आम्हाला ऑफिशियल इन्व्हिटेशन मिळालं. आम्हाला आत जाऊ दे. मी ऐकून घ्या ना माझं. आम्ही पहिल्यांदा नाही अटेंड करत होतो प्रोग्राम. काय सांगता तुम्ही आम्हाला? बघा मिस दिव्या दफ्तरदार फ्रॉम लोकनायक सर. मिस दिव्या, तुम्ही समजून का घेत नाही आहात? भाऊरावांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आमच्यावर आहे. उलट तुम्ही आम्हाला सहकार्य करायला हवं. सर, तुम्ही या शहरात नवीन आलात. तुमची आत्ताच ट्रान्सफर झाली. आमच्यापैकी बहुतांश पत्रकारांना भाऊराव व्यक्तिशः ओळखतात. आम्हाला प्लीज आज जाऊ द्या. प्रॉमिस काहीही गोंधळ होणार नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? तुमच्या प्रॉमिसवर विश्वास ठेवून मी माझ्या सिनियर्सचे आदेश धाब्यावर बसवू? समजा उद्या काही विपरीत घडलं तर जबाबदारी तुम्ही घेताय. बट सर, तुमच्यापैकी कोणालाही तिथपर्यंत जाता येणार नाही. स्पष्ट सांगून ठेवतोय. प्लीज कोऑपरेट. चला बाजूला, बाजूला. ऑन युअर मार्क. बाजूला, बाजूला. रस्ता करा. चला बाजूला, चला. बदाम इन्स्पेक्टर वर्तक सर, SP वर्तक. हो, गुड. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. इथे केव्हा आलात? सर, मला इथे चार्ज घेऊन 8 दिवस झाले. 8 दिवस? येस सर. आणि आम्हाला कोणी सांगितलंही नाही? सर, ऍक्च्युली माझी चूक झाली. मी आपल्याला कॉन्टॅक्ट करायला हवं होतं. मला वाटतं 10 वर्ष झाली आपल्याला भेटून. येस सर. एनिवे, तुम्हाला भेटून फार आनंद झाला. थँक्यू सर. चला या. चला बाजूला, 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 बाजूला. भाऊ सर, भाऊ सर. दिव्या, काय झालं? भाऊ, आम्हाला. सर प्लीज. सर, ही सगळी पत्रकार मंडळी आहे. यांच्यापैकी कित्येक लोकांना आपण व्यक्तिशः ओळखतो सर. या मंडळींना तिथपर्यंत जाऊन काही कव्हरेज करायचंय सर. मग करू दे ना. पण सर, आपल्या सुरक्षा व्यवस्थेला अनुसरून मी त्यांना आतपर्यंत येण्याची परवानगी नाही देऊ शकत सर. वाटतं की सगळी मंडळी मला घरच्यासारखी आहे. मान्य आहे मला सर. पण गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला येणाऱ्या धमक्यांविषयी इंटेलिजन्स कडनं मला रिपोर्ट पोहोचलाय सर. पण वाटतं प्लीज सर, मी कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही. ट्राय टू अंडरस्टँड. सर, आपण यांना समजावून सांगितलं तरी मंडळी समजतील सर. सर प्लीज. ठीक आहे. थँक्यू सर. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की SP वर्तक साहेब सांगताय त्याप्रमाणे आपण सर्वांनी वागावं. ते एक जबाबदार पोलीस अधिकारी आहेत.
तुम्हा सगळ्यांसाठी मी भाऊराव आहे, पण शासनासाठी मी एक मंत्री आहे आणि एका मंत्र्याच्या संरक्षणाची जबाबदारी SP साहेबांवर सोपवलेली आहे. तेव्हा आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. थँक्यू सर. प्लीज. गेल्या बऱ्याच वर्षात तुमच्यात काहीतरी बदल घडला असेल असं आम्हाला वाटलं होतं, पण नाही, काहीही बदल झालेला नाही. सर, जोपर्यंत माणसाची ध्येय आणि तत्व बदलत नाही तोपर्यंत माणसात बदल होत नाही सर. व्हेरी गुड. थँक्यू सर. आज संध्याकाळी घरी या, मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे. येस सर. प्लीज सर. समाज कल्याण हे क्षेत्रच असं आहे तिथे जनतेचा विश्वास, त्यांचं प्रेम, त्यांचा आशीर्वाद या गोष्टी फार मोलाच्या ठरतात. तमाम जनतेकडून मला या सगळ्या गोष्टी सुदैवानं लाभलेल्या आहेत. मी अशी आशा बाळगतो की जनतेच्या या विश्वासाला मी सदैव पात्र ठरेन आणि जनहिताच्या व देशहिताच्या कामात जास्तीत जास्त योगदान देण्यास तत्पर राहीन. स्ट्रेंज. इट्स व्हेरी स्ट्रेंज. स्ट्रेंज. सर, राईटअप मध्ये काही चुका आहेत का? नाही, तू लिहिलंयस बरोबर, पण मी स्ट्रेंज म्हणालो ना ते वेगळ्या कारणासाठी. तर काय दिव्या, भाऊरावांनी आपल्या भाषणामध्ये जे मुद्दे मांडलेत ना ते अतिशय तंतोतंत खरे आहेत. खंबीर नेतृत्व आणि सच्ची समाजसेवा यामुळे जनतेचा विश्वास आणि पाठबळ दोन्ही भाऊरावांना लाभले. शिवाय राजकारणातही त्यांचं व्यक्तिशः असं कोणी शत्रू नाहीये. तसं आपल्या भागात दहशतवाद पण नाही. फक्त असं असताना भाऊराव सारख्या माणसाला जीवावरच्या धमक्या कुणी आणि का द्याव्यात? वाय? तो धमकी देणारा पैशाची मागणी पण करत नाही. म्हणून म्हणतो स्ट्रेंज. डिड यू गेट माय पॉइंट? आम्ही नक्की काय करायचं? इंटेलिजन्स वाले तर म्हणतात तुमच्या सुरक्षा रक्षकांवरही नजर ठेवली पाहिजे. सर, इंटेलिजन्स वाले म्हणत असतील तर त्याकडे आपण दुर्लक्ष करून नाही चालणार सर. अहो, कितीही केलं तरी इथे लिहिलेलं काही चुकणार आहे का? जाऊ दे. खरं तर आज हे सगळं टेन्शन द्यायला मी तुम्हाला बोलवलेलं नाहीये. तुम्हाला इथे बोलवण्यात माझा एक वेगळाच हेतू आहे. काय वर्तक, मंत्री आणि पोलीस ही प्रशासनाची दोन अंग आहेत आणि हा सगळा डोलारा सांभाळताना कधी कधी वादाचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे एकमेकात तक्रारीचे सूर उमटतात. तुम्हाला आठवत असेल 10 वर्षांपूर्वी आपल्या दोघात असा एक प्रसंग घडला होता. आठवतंय तुम्हाला? आठवतो ना, चांगलाच आठवतो. विसरून जा. हो, विसरून जा. आम्ही विसरून गेलो. पण तुमचा प्रामाणिकपणा, कामाशी निष्ठा, तडफदारपणा या सगळ्या गुणांचा आम्हाला फार आदर वाटतो. आज आमच्यासारखी नेत्यांची आणि तुमच्यासारख्या रक्षणकर्त्यांची समाजाला खरी गरज आहे. आजपर्यंत एका सच्च्या अंतःकरणाने आम्ही समाजासाठी झटलो, पण आता एकट्याच्यानं होत नाही. तुमच्या सहकार्याची गरज आहे. सर, काय करताय तुम्ही? ये शेखर ये. हा डॉक्टर शेखर, इथल्या सिटी हॉस्पिटलमध्ये रेसिडेंट डॉक्टर आहे. बर. आणि शेखर हे आपले नवीन SP मिस्टर वर्तक. नाईस टू सी यू शेखर. सेम हिअर सर. हा मला मुलासारखा आहे. भाऊ, माझं कौतुक सोडा, तुम्ही औषधं घेतलीत की नाही? अरे, कळलं मला तू काय विचारणार आहेस ते. मी इन्शुलिन घेतलंय आणि आम्ही दोघं जेवलो. हो, नक्की ना? नक्की. आज SPची साक्ष आहे. विचार. सर. खूप काळजी घेतो माझी पोरगा आणि कामाच्या गडबडीत विसरला तर फोन करून आठवण करेल. चांगला आहे ना सर, घरचा डॉक्टर असल्याचा हाच तर फायदा आहे. गुड. अहो, कसला फायदा? माझी सगळी पंचायत झाली. म्हणजे हा डॉक्टर म्हणून मला औषधाचे डोस देणार आणि उद्या सुनबाई आल्या की त्या रिपोर्टर म्हणून मला राजकारणाचे डोस देणार. हो.
अहो आज सकाळी त्या उद्घाटनाच्या समारंभात तुमच्याशी वाद घातलेली ती स्मार्ट मुलगी दिव्या हं? त्या आमच्या सुनबाई आहेत. बर अहो युवराजांचं प्रेम प्रकरण आहे. भाऊ तुम्ही पण नाही नाही मी संमती दिलेली आहे, पण ही दोघं एकमेकांना वरमाला घालायला तयार नाही. का तर म्हणे आम्हाला सेटल व्हायचंय. आम्ही जुनी माणसं काय सांगणार त्या नवीन पिढीला. बट सर दे आर राईट इन वन वे. म्हणजे आपल्याला वाटतं तशी नवीन पिढी बेजबाबदार किंवा बिघडलेली नाहीये. उलट यांच्याकडे करून दाखवण्याची जिद्द आहे, बिझनेस माइंड आहे. आय लाईक दॅट. गुड डिसिजन यंग मॅन. थँक्यू. सो आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट यू. तुमचं चॉईस खूप चांगलं आहे. सर बरं भाऊ, आपली परवानगी असेल तर मी निघू शकतो. काय एकतर आपल्याला आरामाची गरज आहे. उद्या आपण दौऱ्यावर निघणार आहोत. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. मलाही. मी परत आलो की आपण निवांत बोलू. नक्कीच सर. भाऊ मीही निघतो. मला हॉस्पिटलला जायचंय. हो. वर्तक साहेब आपण कसे आलात? हो, मी टॅक्सीने आलो. आय गो बाय कॅब. नाही नाही तुमची हरकत नसेल तर ऑन द वे ड्रॉप करतो ना मी. हो आय डोंट माइंड. प्लीज. सर येतो. काळजी घ्या. भाऊ विश्रांती घ्या. नो फोन कॉल्स. ओके. हो हो